सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी फलटण येथे तहसील कार्यालयात फलटण नगर परिषदेच्या सदस्यांचे मतदान पार पडले। यावेळी भाजप, राष्ट्रवादी, महायुतीचे फलटण नगरपालिकेचे सर्व सदस्य यांनी नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले तसेच सातारा जिल्हा भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्या समवेत उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा कदम हे बहुमताने विजयी होणार असा निर्धार व्यक्त केला। तसेच उपनगराध्यक्ष सौ प्रियदर्शनी भोसले यांनीही मतदानाचा हक्क सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या समवेत बजावून धैर्यशील दादा कदम यांचा विजय निश्चित होणार अशी ग्वाही दिली। यावेळी भाजपचे सरचिटणीस श्री जयकुमार शिंदे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा कदम यांना भाजपा, राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी मतदान करून सातारा जिल्ह्यातून दादा कदम हे बहुमताने विजयी होणार असून संपूर्ण सातारा जिल्ह्यातूनच भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने बहुसंख्य मतदान निश्चित झाले असून त्यांचा विजय निश्चित झालेला आहे। यावेळी भाजप पक्षाचे प्रतिनिधी म्हणून भाजपा मंडलाध्यक्ष श्री बापूराव शिंदे, अमित नरवडे तसेच भाजपा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पण बहुसंख्येने उपस्थित होते। फलटण नगरपालिकेच्या वतीने आज आम्ही सर्वजण इथे मतदानासाठी उपस्थित राहिलेलो आहोत आणि धैर्यशील दादा कदम यांना आम्ही बहुमताने विजयी करून देतोय आणि आम्हाला नक्कीच माहितीच आहे की तेच विजयी होणार आहे आणि त्यांचं सगळ्यांचा आत्ताच आम्ही अभिनंदन करतो। आज धैर्यशील दादा कदम यांना महायुतीचे उमेदवार यांना फलटण तालुक्यातून 100% मतदान झालं आहे असं मी जाहीर करू इच्छितो आणि आमच्या महायुतीतर्फे संपूर्ण महायुतीच्या नेते मंडळींचे मी आभार मानतो की त्यांनी धैर्यशील दादांना पाठिंबा दिला। त्याबद्दल फलटण तालुका च्या वतीने मी त्यांचे आभार मानतो व एवढं जाहीर करतो की आज आम्ही मतदान करून आलेलो आहोत, पण आज रोजी धैर्यशील दादा हे बहुमताने निवडून आलेले हे मी घोषित करू शकतो। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली आणि खास करून सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्वच नेते, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल यांच्या वतीनं धैर्यशील कदम यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांना आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये विक्रमी मतदान झालं अशा पद्धतीची माहिती आज आमच्यापर्यंत पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आलेली आहे आणि खास करून या फलटण तालुक्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, आमदार सचिन पाटील असतील, नगराध्यक्ष शमशेरदादा असतील आणि महायुतीचे सर्वच नेते असतील यांच्या वतीनं फलटण तालुक्यातले जे काही मतदार आहेत, महायुतीचे म्हणून नगरपालिकेमध्ये असणारे 21 मतदान, नगरसेवकांचं 21 मतदान, जिल्हा परिषदेचं 4 आणि पंचायत समितीच्या सभापती असे 26 मतदान आम्हाला या ठिकाणी आमच्या पार्टीच्या वतीनं तर 100% झालेलं आहे। परंतु महायुतीच्या आमच्या मित्रपक्षाच्या वतीनंही त्यांनी आम्हाला मतदान या ठिकाणी आज केलंय अशी माहिती आमच्यापर्यंत आहे। त्यामुळे धैर्यशील कदम यांचा विजय हा 100% आज विक्रमी मतानं राज्यामध्ये विक्रमी मतानं धैर्यशील दादा कदम हे या ठिकाणी विजय होतील। मी खास करून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, सर्व नगरपालिकेचे नगरसेवक असतील, पंचायत समिती नगरपंचायतीचे नगरसेवक असतील, सभापती असतील यांचं मनपूर्वक भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी अशा काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि ठामपणे ही भूमिका घेऊन त्यांना विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आज त्यांनी उचलला। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।